शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर व विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांची भेट घेऊन दोन्ही सभागृहात विरोधी पक्षनेत्याची नियुक्ती करण्यासंदर्भात निवेदन दिले आहे। दोन्ही पदासाठी विरोधकांनी 2 आमदारांच्या नावाची शिफारस केली असून दोन्ही सभागृहाच्या प्रमुखांनी त्यावर अद्याप कारवाई केली नाही। त्यामुळे उद्धव ठाकरे यांनी प्रसारमाध्यमांपुढे नाराजी व्यक्त केली आहे। उद्धव ठाकरे म्हणाले की विरोधी पक्षनेतेबाबत निर्णय घेण्याचा अधिकार विधानसभा अध्यक्ष व विधान परिषदेच्या सभापतींकडे असतो। नियमानुसार आम्ही दोघांकडेही जाऊन विरोधी पक्षनेता नेमण्याची विनंती केली आहे, कारण सध्या दोन्ही सभागृहात विरोधी पक्षनेता नाही। या अधिवेशनाच्या अखेरपर्यंत विरोधी पक्षनेते पदाचा निर्णय घ्यावा अशी विनंती आम्ही दोघांकडेही केलेली आहे। विधानसभा अध्यक्ष व सभापतींनी सांगितलं की आमच्या मनातही या संदर्भात विचार चालू आहेत, आम्ही लवकरच त्यावर निर्णय घेऊ। मागील अधिवेशनावेळी देखील त्यांनी आम्हाला हेच सांगितलं होतं, लवकरात लवकर निर्णय घेण्याचं आश्वासन दिलं होतं, मात्र त्यांचा तो दिवस अजूनही काही उजळला नाही। शिवसेना पक्षप्रमुख म्हणाले की सध्या चालू असलेलं अधिवेशन संपण्यापूर्वी दोन्ही सभागृहांना विरोधी पक्षनेता मिळावा अशी आमची अपेक्षा आहे। आम्ही जनतेचे प्रश्न मांडत आहोत, ते आमचं कर्तव्य आहे, परंतु विरोधी पक्षनेत्याला एक दर्जा असतो, त्याला एक मान असतो। तो प्रशासनाशी अधिकाराने बोलू शकतो, प्रश्न विचारू शकतो, मिळालेल्या माहितीच्या आधारे सरकारला जाब विचारू शकतो। मात्र हे सरकार विरोधी पक्षनेताच नको या विचाराचं दिसतं आहे, कारण ते पदही असंवैधानिक नाही। जर तुम्ही विरोधी पक्षनेत्यापुढे नियमाची आडकाठी आणाल तर मग आम्ही उपमुख्यमंत्री पदाला विरोध करू। काही जण आपल्या नावापुढे उपमुख्यमंत्री हे विरोध मिरवत आहे, नको त्या लोकांच्या नावापुढे हे विरोध लावलं जात आहे, ते पदही ताबडतोब रद्द करायला हवं। दरम्यान उद्धव ठाकरे यांनी यावेळी स्पष्ट केले की आमच्या सरकारमध्ये देखील उपमुख्यमंत्री पद होतं, त्याबरोबर विरोधी पक्षनेता देखील होता। आम्ही दोन्ही पदाचं स्वागत केलं होतं। नियम हे सगळीकडे सारखेच असायला हवेत। विरोधी पक्षनेत्याला नियमाची मोजपट्टी लावत असाल तर उपमुख्यमंत्री पदाला देखील नियमाची मोजपट्टी लावा असे देखील उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले आहेत। तर मित्रांनो, उद्धव ठाकरे यांच्या या निर्णयाबद्दल तुम्हाला काय वाटतं? तुमच्या प्रतिक्रिया कमेंटच्या माध्यमातून नक्की व्यक्त करा। धन्यवाद। जय महाराष्ट्र।